नमस्कार आणि सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पान नंबर 7 वर देवा तुझे किती ही जी कविता दिलेली आहे त्या कवितेचा अर्थ व स्वाध्याय पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील देवा तुझे किती या कवितेचा अर्थ व स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर 7 वरती आपल्याला देवा तुझे किती ही कविता दिलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता ग. पाटील यांनी लिहिली आहे. आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. देवा तुझे आकाश अतिशय सुंदर आहे आणि आकाशातील सूर्य सर्वत्र सुंदर प्रकाश देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. आकाशामध्ये सुंदर चांदणे आहेत, चंद्र आहे आणि या सुंदर चंद्राचे सुंदर चांदणे पडत आहे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणी गाती. ही झाडे सुंदर आहेत, त्या झाडांवरती सुंदर सुंदर पाखरे आहेत आणि ही पाखरे किती गोड गाणी गातात. सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी. आणि सुंदर वेलींवरती सुंदर फुले फुललेली आहेत. या फुलांप्रमाणे देवा आम्ही तुझी मुले आहोत, असे वर्णन कवी ग. पाटील यांनी देवा तुझे किती या कवितेत केलेले आहे. आता आपण देवा तुझे किती या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सुंदर प्रकाश कोण देतो? उत्तर, सुंदर प्रकाश सूर्य देतो. 2. सुंदर चांदणे कशाचे पडते? उत्तर, सुंदर चांदणे चंद्राचे पडते. 3. चांदणे कशाला म्हणतात? उत्तर, चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात. 4. गोड गाणी कोण गात आहेत? उत्तर, गोड गाणी पाखरे गात आहेत. 5. मुले कोणासारखी आहेत? उत्तर, मुले फुलांसारखी आहेत. 6. देवा तुझे किती हे गीत कोणी लिहिले आहे? उत्तर, देवा तुझे किती हे गीत ग. पाटील यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 2, समान अर्थाचे शब्द लिहा. 1. देव, ईश्वर, आकाश, आभाळ, नभ, गगन. प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे उजेड. सूर्य, रवी, भास्कर, दिनकर. सुंदर, छान, सुरेख.
चंद्र, चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत शशी, चांदोबा, सुधाकर. चांदणे, चंद्रप्रकाश, चंद्रिका, कौमुदी. झाड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत वृक्ष, तरु. पाखरू, पक्षी, खग, अंडज, द्विज. फूल, पुष्प, कुसुम, सुमन. गाणे, गीत, कविता. प्रश्न क्रमांक 3. नादमय शब्द कवितेतून शोधून लिहा. नादमय शब्द म्हणजे कवितेत त्यांना यमक जुळणारे शब्द असे म्हणतात. जसे पहा, आकाश, प्रकाश, पाखरे, बरे, फुले, मुले. अशा प्रकारचे नादमय शब्द आपल्याला कवितेतून शोधता आले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 4. अनेक लिहा. एक चांदणी, अनेक चांदण्या. एक झाड, अनेक झाडे. एक पाखरू, अनेक पाखरे. एक फूल, अनेक फुले. एक वेल, अनेक वेली. एक गाणे, अनेक गाणी. एक मूल, अनेक मुले. एक मी, अनेक आम्ही. प्रश्न क्रमांक 5. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. देव या शब्दाचे विरुद्ध अर्थी शब्द आहेत दानव, राक्षस. तुझे, माझे. सुंदर, कुरूप. प्रकाश, अंधार. गोड, कडू. बरे, वाईट. आम्ही, तुम्ही. तुझी, माझी. प्रश्न क्रमांक 6. हे शब्द असेच लिहा. सुंदर, प्रकाश, सूर्य, पाखरे, चंद्र, आम्ही. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द लिहिताना आपल्या चुका होऊ शकतात. हे शब्द काळजीपूर्वक पहा व लिहिताना असेच शब्द लिहिण्याचा सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2 मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 देवा तुझे किती या कवितेचा अर्थ पाहिलेला आहे. त्याचबरोबर या कवितेचा स्वाध्यायही अभ्यासला आहे. या कवितेवरील प्रश्न उत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.